आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. दुचाकी वाहन व शेतातील मोटारी चोरी प्रकरणी आरोपी जेरबंद. परभणी जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी तसेच शेतातील पाण्याच्या मोटारी चोरीच्या गुन्ह्यात अनुषंगाने माहिती संकलन करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पाहिजे असलेले आरोपी संदीप उर्फ भोला मधुकर घोडे वय 29 वर्ष राहणार खवणे पिंपरी तालुका सेलू यास ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरी तसेच शेतातील पाण्याच्या मोटारी चोरीचे गुन्हे कबूल दिली. या चौकशीतून पुढील गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस स्टेशन पाथरी गुन्हा रजिस्टर क्रमांक 167/2024 कलम 303-2 BNS पोलीस स्टेशन पाथरी गुन्हा रजिस्टर क्रमांक 721/2025 कलम 303-2 BNS पोलीस स्टेशन पाथरी गुन्हा रजिस्टर क्रमांक 627/2025 कलम 303-2 BNS तसेच पोलीस स्टेशन मानवत शहर जिल्हा हिंगोली गुन्हा रजिस्टर क्रमांक 227/2026 कलम 303-2 BNS हे 4 गुन्हे उघड झाले आहेत. नमूद आरोपीकडून गुन्ह्यातील चोरी केलेल्या 2 मोटरसायकली तसेच पाण्यातील विद्युत मोटर विक्री करून मिळवलेली 20,000 रोख रक्कम असा एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपीविरुद्ध यापूर्वी पोलीस स्टेशन पाथरी गुन्हा रजिस्टर क्रमांक 46/2022 कलम 324, 504, 506 भांडवी तसेच पोलीस स्टेशन पाथरी गुन्हा रजिस्टर क्रमांक 152/2023 कलम 324, 504, 506 भांडवी असे 2 गुन्हे दाखल असून तो पाहिजे आरोपी यादीत अनुक्रमांक क्रमांक 84 व 118 वर नमूद आहे. 40,000ची लाच स्वीकारताना पालम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. पालम ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमेश दगडोबा खंदारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दिनांक 8 एप्रिल बुधवार रोजी 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली. पोलीस अधीक्षक कार्यालय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी 32 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या भावाच्या नावाने असलेल्या परिवर्तन लेबर कॉन्ट्रॅक्टर अँड मल्टी सर्व्हिस फर्ममार्फत ग्रामीण रुग्णालय पालम येथे स्वच्छता सेवेसाठी टेंडर भरले होते. हे टेंडर मंजूर करून देण्यासाठी डॉक्टर रमेश खंदारे यांनी सुरुवातीला 50,000 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी करताना पंचासमक्ष तडजोडी अंती 40,000 रुपयावर व्यवहार ठरविण्यात आला. त्यानंतर सापळा रचण्यात आला असता डॉक्टर रमेश खंदारे यांनी तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारले आणि त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान आरोपीकडून रोख रक्कम तसेच मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यांच्या वाहनातही 15,000 रुपये आढळून आले आहेत. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधित अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौसडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून मुस्लिम खबरस्थानात अतिक्रमण. सेलूचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाद्वारा जिंतूर तालुक्यातील मौजे कौसडी येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानात ग्रामपंचायतकडून सुरू केलेल्या अतिक्रमणावर गंभीर लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. या जमिनीचे सर्वे क्रमांक व गट क्रमांक 1 असून सुमारे 2 हेक्टर क्षेत्रफळ असलेली ही जमीन फक्त दफनविधीसाठी राखीव आहे. माहितीनुसार कौसडी ग्रामपंचायत प्रशासनाने या जमिनीवर पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम सुरू केले आहे, जे मुस्लिम समाजाच्या भावनांचे उल्लंघन करणारे आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी तहसीलदार जिंतूर आणि बांधकाम उपविभाग जिंतूर यांना आदेश दिला आहे की जमिनीचा वापर फक्त दफनविधीसाठी होईल आणि ग्रामपंचायतीने सुरू केलेले बांधकाम तातडीने थांबवावे.
याशिवाय अर्जदार शेख अल्ताफ शेख महबूब यांना या कारवाईची माहिती द्यावी। या आदेशामुळे स्थानिक मुस्लिम समाजातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे। प्रशासनाला जमिनीच्या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट झाले आहे। उपविभागीय अधिकारी कार्यालयाने सूचना पाळल्या नाही तर प्रशासन विरुद्ध कठोर कारवाई करण्याची शक्यता असल्याचेही सांगितले आहे। सदर आदेशामुळे कौसडी परिसरात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नजर ठेवणे आणि समुदायाचा भावनांचा सन्मान राखणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले आहे। या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सेलू शहरात हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन शिबिर। सेलू येथील माशाअल्लाह फंक्शन हॉल येथे सन 2019 साली हज यात्रा करून आलेल्या हाजी यांच्या वतीने 2026च्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकासाठी सेलू येथे आज दिनांक 8 एप्रिल बुधवार रोजी सकाळी 11 वाजता सेलू शहरातील माशाअल्लाह फंक्शन हॉलमध्ये एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात हज यात्रा कशी करावी, हज यात्रेची तयारी या विषयावर सेलू शहरातील दारुल उलूम फुरखान्याचे प्रमुख हाजी मौलाना सादिक साहब नदवी यांनी हज व उमराची परिपूर्ण पद्धत हाजरी मदीना या विषयावर हज यात्रेकरूंना मार्गदर्शन केले। मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी मौलाना मोहम्मद सादिक साहब नदवी तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना शेख रईस कासमी उर्फ ख्वाजा मौलाना हाफिज शफी साहब, मौलाना अब्दुल वहाब साहब नदवी, मौलाना मुफ्ती मुसैब यांची उपस्थिती होती। मार्गदर्शन शिबिरात सन 2026ला हज यात्रेला जाणारे हाजी शेख कौसरभाई गुत्तेदार, शेख हमीदभाई बागवान, कुदरतुल्ला अंसारी, सैयद दिलावर भाई, रशीदभाई बागबान, पाशाभाई गुत्तेदार, शेख शमशुद्दीन, गौस अंसारी, युनुस अंसारी, जिलानी कुरेशी यांच्यासह 25 हज यात्रेकरूंनी शिबिराचा लाभ घेतला। मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी सय्यद जाफर, हाजी निसार पठाण, हाजी कलीम भाई, हाजी सईद खान घौरी, हाजी शमशुद्दीन काझी, हाजी शेख अकबर, हाजी हकीम बागबान यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हाजी जाफर यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात कलाम शरीफची आयात मौलाना अब्दुल वहाब साहब नदवी यांनी सादर केली व नाते शरीफ पठाण बशीरा व मौलाना जाकीर यांनी सादर केली। सेलू देवगाव फाटा रस्त्यावर धुळीचे साम्राज्याने प्रवाशांना त्रास। सेलू देवगाव फाटा रस्त्याचे काम सध्या संत गतीने सुरू असून संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे। त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। धुळीमुळे परिसरातील नागरिकांनाही आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। संबंधित ठेकेदारांनी तत्काळ रस्त्यावर नियमित पाणी मारून धुळीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी वाहन चालकसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे। पत्रकारांच्या मागणीसाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला प्रतिसाद। महाराष्ट्र राज्यभरात पत्रकारावर होत असलेले हल्ले, धमकावणे, खोटे गुन्हे दाखल करण्याच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने 7 एप्रिल मंगळवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील संपादक, पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या प्रसंगी राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन पार पडले। व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस सूरज कदम, राज्य सहसंघटक विजय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष विवेक मुदळा यांचे मार्गदर्शन लाभले। आंदोलन प्रसंगी बोलताना विजय चोरडिया म्हणाले की पत्रकार समाजाचा आरसा असून सत्य मांडल्यामुळे त्यांच्यावर हल्ले नेहमीचीच बाब झाली आहे। पत्रकारांना धमक्या दिल्या जात असून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकार वाढले आहे। या अनुषंगाने व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलन पुकारण्यात आले असता
पत्रकार सुरक्षा कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, पत्रकारावरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अधिस्वीकृतीसाठी असलेले अटी व नियम शिथिल करावेत, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी, लघु दैनिक व साप्ताहिकांच्या जाहिरात दरात वाढ करावी, अशा विविध मागण्या आंदोलनावेळी मांडण्यात आले. धरणे आंदोलनात मराठवाडा कार्यकारिणी पदाधिकारी विशाल माने, सुरेश जंपनगिरे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील बालासाहेब काळे, नरहरी चौधरी, राजन मंगरुळकर, मारुती जुंबडे, विजय कुलकर्णी, सुधीर बोर्डे, लक्ष्मीकांत रासवे, विष्णू सायगुंडे, दिलीप बोरुड, ज्ञानेश्वर उंदाळ, अनिल आहिरे, रियाज कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. पूर्णा तहसील कार्यालयासमोर झालेल्या अपघातात दुचाकी सवार जखमी. पूर्णा शहरातील तहसील कार्यालयासमोर जाणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक 61 वर आज दिनांक 8 एप्रिल बुधवार रोजी दुपारी 3:30च्या सुमारास एका भरधाव पिकअपने दुचाकीवरील ZP शिक्षकाला उडवल्याची घटना घडली आहे. पूर्णा शहरातून अहमदनगरकडे जाणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक 61 वर मागील काही दिवसापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. आज दुपारी 3:30च्या सुमारास ताडकळसकडून पूर्णाकडे येणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक बळीराम पिल्लेवाड हे आपले दुचाकी क्रमांक MH22 AH 1282 घेऊन पूर्णा शहराकडे येत होते. दरम्यान तहसील कार्यालयाच्या गेट समोर त्यांची दुचाकी आली असता नांदेडकडून ताडकळस येथे जाणाऱ्या MH22 AN 4828 या भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या धडकेत पिल्लेवाड हे रस्त्यावर कोसळले. त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात घडतात परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले आहे. या प्रकरणी घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना कळविण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पूर्णा पोलीस करत आहे.